मित्रांनो, जर तुम्हाला एक 7 सीटरमध्ये एक रिलायबल आणि इको फ्रेंडली गाडी पाहिजे असेल, ज्याचं ॲव्हरेज पण चांगलं आहे, सिटिंग पण चांगली एकदम चांगली स्पेशियस आहे आणि रिलायबल गाडी आहे, अशी तुम्हाला गाडी पाहिजे असेल तर अर्टिगा एक तुमच्यासाठी चांगला ऑप्शन ठरू शकतो. अर्टिगाचं हे मित्रांनो VX आहे, CNG वेरियंट आहे, जे की मोस्ट सेलिंग वेरियंट आहे. चला आपण व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो. बघा मित्रांनो, अशी आहे स्मार्ट की, दोन्ही पण स्मार्ट की दिले आहेत. एक साईड लोगो आहे आणि एक साईड दोन बटन दिले आहेत, लॉकचं बटन आणि अनलॉकचं बटन. मारुतीच्या प्रत्येक गाड्यामध्ये मित्रांनो असाच आवाज येतो सेम, त्यामुळं गाडीचं तुम्हाला परिचयाची गरज नाही आहे. खूप लेंथ वगैरे मोठी आहे मित्रांनो. 7 सीटरमध्ये सगळ्यात रिलायबल वगैरे प्रोडक्ट म्हणलं तर मारुतीची अर्टिगा आहे मित्रांनो. फ्रंटनी पहा मित्रांनो, असा दिला लुक गाडीचा. हेडलाईट असे मोठ्या याच्यामध्ये दिले तर प्रोजेक्टरमध्ये मित्रांनो तुम्हाला इथे हेडलाईट दिलेत आणि इथे तुम्हाला हॅलोजनमध्ये दिले तर हाय बीमसाठी हाय आणि लो बीमसाठी हे इथे दिलं आहे. हे तुम्हाला इथे टर्न इंडिकेटर दिलं आहे. ग्रिल पाहिली तर मित्रांनो अशी बघा, पूर्ण क्रोम याच्यामध्ये दिले आहे आणि सुझुकीचा एवढा मोठा लोगो दिला आहे इथे आणि खाली नंबर प्लेटसाठी प्लेसिंग दिलेली आहे. आणि इथे पाहिलं तर तुम्हाला फॉगलाईटसाठी बसवण्यासाठी दिले आहे. फॉगलाईट तुम्ही दिलेली नाही तर कंपनी थ्रू नाही तर आफ्टर मार्केट तुम्ही बसवू शकता मित्रांनो. तर इथे पाहिलं तर तुम्हाला 15 इंचमध्ये स्टील व्हील आहेत मित्रांनो. फ्रंट साईडला तुम्हाला डिस्क ब्रेक आहेत आणि मागच्या साईडला ड्रम ब्रेक दिले आहेत. यावरती व्हील कवर मिळणार आहे मित्रांनो, तुम्हाला मध्ये ठेवलेले आहेत व्हील कवर्स. गाडीचं ग्राउंड क्लिअरन्स बोलायचं झालं तर तुम्हाला 185 mm आहे. बॅक साईडनं लुक पाहिलं तर मित्रांनो असा दिसतो बॅकचा लुक. बॅकनी पण चांगला दिला. यावेळेस थोडं नवीन इथं स्पॉइलर ॲड केलेलं आहे मित्रांनो नवीन मॉडेलमध्ये. हे तुम्हाला इथे टेल लाईट दिलेलं आहे, त्यामध्ये तुम्हाला इथे इंडिकेटर दिलं आहे. बॅक साईडला तुम्हाला 4 पार्किंग सेन्सर आहेत मित्रांनो. रिव्हर्स पार्किंग कॅमेरा नाही आहे इथे, तुम्ही बसून घेऊ शकता. इथे तुम्हाला रिफ्लेक्टर दिले. डिफॉगर वगैरे काही नाही आहे, वायपर वगैरे हाय माउंट स्टॉप लाईट दिलं आहे. बॅकनी पण असा चांगला लुक आहे मित्रांनो. आपण बघा असा दिला गाडीचा बूट स्पेस. थोडं इंटिरियर असं व्हाईटमध्ये दिलं आहे गाडीचं पूर्ण. तर तुम्हाला इथे 60 लिटरची CNGचा टँक आहे मित्रांनो. गाडीमध्ये जवळपास तुम्हाला 7.5-8 किलो CNG बसेल. यावरती तुम्हाला 1-2 बॅग बसणार आहेत आरामामध्ये. या सीटला तुम्ही असं ॲडजस्ट करू शकता रिक्लाईन वगैरे, त्यानुसार तुमच्या बॅग पण ॲडजस्ट होऊ शकतात. बघा बॅक साईडनं असं आहे. चला आपण डिक्की लावून घेऊया. त्या साईडने तुम्हाला इथे तुम्हाला पेट्रोल भरण्यासाठी दिलं आहे मित्रांनो, पेट्रोल आणि CNG. गाडीची लेंथ खूप मोठी आहे मित्रांनो, त्यामुळे गाडीमध्ये 7 जण आरामामध्ये बसू शकतात. चला आपण सेकंड रोला बसून पाहूया मित्रांनो गाडीमध्ये कसं दिलं काय नाही. सेकंड रोचं डोअर बघा किती मोठं आहे मित्रांनो. हे काच बघितला तर किती मोठा आहे असा. हे तुम्हाला इथे पॉवर विंडोचं कंट्रोल दिलं आहे. हे डोअर अनलॉक करण्यासाठी दिलं आहे, क्रोममध्ये आहे थोडं. हे असं सेफ्टीचं स्विच आहे इथं छोटंसं, डोअरला धरण्यासाठी दिलं आहे. इथे खाली तुम्हाला एक बॉटल होल्डर दिलं आहे, थोडा स्टोरेज एरिया आहे. स्पीकरचं आहे इथे. गाडीमध्ये 4 स्पीकर आहेत मित्रांनो. सीटा पाहिल्यात अशा व्हाईटमध्ये दिल्या आहेत मित्रांनो. इंटिरियर तुला तुम्ही असं रिक्लाईन वगैरे करू शकता पूर्ण. गाडीमध्ये टूल कट वगैरे आहे, नवीन गाडी असल्यामुळे. सेकंड रोला हाय सपोर्ट वगैरे, रिक्लाईन खूप चांगला आहे मित्रांनो. मला पण असं ॲडजस्ट करू शकता किती पण. त्या बघा असं मी बसलेलं आहे महाराजासारखा, एक नंबर व्ह्यू बघा. इंटिरियर पाहिलं तर असं भारी एक नंबर. यामध्ये तुम्हाला व्हील कवर्स आहेत मित्रांनो. इथे पाहिलं तर तुम्हाला AC वेंट दिला आहे. अगोदर अर्टिगामध्ये इथे सेंटरला होता मित्रांनो AC, आता इथे खाली दिला आहे. 2 टाईप C मध्ये इथे चार्जिंग पोर्ट पण दिले आहेत. व्हाईटमध्ये इंटिरियर दिलं पहा मित्रांनो असं. इथे तुम्हाला विंडो पहा एवढे मोठे दिलेत, त्यामुळे तुम्हाला कॅबिनमध्ये खूप एअरी फील होणार आहे. असं व्हाईटमध्ये इंटिरियर असल्यामुळे तुम्हाला गाडीमध्ये उलटी वगैरे असं शिकायत येणार नाही. दुसऱ्या गाड्यामध्ये ब्लॅक इंटिरियर असल्यामुळे उलटी वगैरे येण्याची शक्यता जास्त असते. इथे तुम्हाला हँडल पण दिलं आहे सेंटरला. इथे तुम्हाला बॅक साईडला लाईट पण दिलं आहे. थर्ड रोडला बसून पाहूया मित्रांनो. चला आपण. चांगलं आहे सिटिंग वगैरे तशी. याला आणखी रिक्लाईन करता येईल आपल्याला. हे तुम्हाला इथे AC ॲडजस्ट करण्यासाठी दिलं आहे. या 2 AC दिले आहेत मित्रांनो. मागच्या वेरियंटमध्ये तुम्हाला जुळं AC वेंट नव्हती, या वेरियंटमध्ये आहेत मित्रांनो. इथे छोटासा ग्लास पण दिला आहे, हँडल दिलं आहे इथं मित्रांनो. आम्ही 2 जण आरामामध्ये बसलेलो आहेत, पाहू शकता तुम्ही. इथे तुम्हाला इथे कप होल्डर दिलं आहे, ग्लास एरिया. खाली तुम्हाला इथे चार्जिंग पोर्ट टाकायचं असेल तर तुम्ही बाहेर टाकून घेऊ शकता. बघा आमच्या दोघांची पण हाईट जवळपास 5'6", 5'7" आहे मित्रांनो.
खूप कम्फर्टेबल बसलेलो आहे आणि मिडलला तुम्हाला 3 जण आरामात बसू शकतात आणि पुढं पाहिलं तर 2 जण, 7 जण खूप चांगल्या पद्धतीने गाडीमध्ये प्रवास करू शकतात मित्रांनो. चला आपण ड्रायव्हर साईड पाहूया काय दिले काय नाही ते. चला, ड्रायव्हरचा डोर असं दिलं मित्रांनो पूर्ण व्हाईटमध्ये. 4 पॉवर विंडोचे कंट्रोल दिलेत. हे तुम्हाला 1 टच अप आणि डाऊनचं ड्रायव्हर साईड दिले फक्त. हे तुम्हाला क्रोममध्ये लिव्हर दिले डोर अनलॉक करण्यासाठी. 4 साईडला तुम्हाला बॉटल होल्डर दिले. तिथे स्पीकर आहे मित्रांनो. इथे ABC पॅडल दिले आहेत आणि डेड पॅडल पण दिले. इथे काय स्टोरेज एरिया आहे दिला, नवीन आहे मस्त. मागच्या व्हेरियंटमध्ये पाहिलं नव्हतं मी. रिअर इव्हेंटचं बटन दिलं इथे आणि तुम्हाला AC स्विच करण्यासाठी बटन दिलं आहे आणि हेडलाईट लेवलरचं पण बटन दिले. हे बघा पाहू शकता तुम्ही इथे. इंटिरियर पहा मित्रांनो असं आहे गाडीमध्ये. याला तुम्हाला असं मागं पुढे तर करता येईल. हाईट ॲडजस्टेबल नाही आहे मित्रांनो सीट. ड्रायव्हर साईड बसून पाहूया मित्रांनो आपण. गाडी चालू केल्यानंतर मित्रांनो हे बघा असं दिसते. सुझुकीचा लोगो इथे AC सुरू झालेला आहे. स्टेअरिंग पाहिले तर असं दिलं मित्रांनो, फ्लॅट बॉटम आहे. इथे तुम्हाला व्हॉईस म्यूटचं बटन दिलं आहे, पॉजचं करण्याचं बटन दिलं आहे, नेक्स्ट करण्याचं बटन आहे इथे. तुम्ही नेक्स्ट वगैरे सॉन्ग असेल तर नेक्स्ट करू शकता. सुझुकीचा लोगो दिला इथे आणि कॉल वगैरे आला असेल तुम्हाला इथे उचलण्यासाठी बटन दिले डेडिकेटेड. या साईडला तुम्हाला वायपरचे बटन दिले आहेत मित्रांनो आणि या साईडला तुम्हाला हेडलाईटचे बटन. AC पहा इथे AC दिला आहे मित्रांनो. स्पीडोमीटर असं दिलं मित्रांनो पहा. याच्यामध्ये तुम्हाला CNG किती आहे वगैरे, ट्रिप A ट्रिप B असं पूर्ण दाखवते मित्रांनो. हे तुम्हाला इकडे RPM मीटर आणि या साईडला तुम्हाला स्पीडोमीटर दाखवते. आजकालच्या नवीन गाड्यामध्ये असं इलेक्ट्रिक दिले पूर्ण डिजिटलमध्ये. ते तेवढं भारी दिसत नाही मित्रांनो. हे असं खूप चांगल्या पद्धतीने दिसते. हे इथे पाहिले तुम्हाला स्क्रीन वगैरे नाही आहे, तुम्ही बाहेर आफ्टर मार्केट टाकून घेऊ शकता. छोटीशी स्क्रीन आहे, याच्यामध्ये तुम्ही ब्लूटूथने आणि रेडिओ वगैरे चालू शकतो. इथे पाहिले तुम्हाला हजार्ड लाईट दिला आहे. खालती पाहिलं तर तुम्हाला मॅन्युअलमध्ये AC दिला आहे मित्रांनो. हे बघा खूप चिल्ड करतो AC असा भारी. खाली पाहिलं तर तुम्हाला 12 वॉटचं पोर्ट दिलं आहे आणि एक ऑक्स पोर्ट दिलं आहे. थोडा स्टोरेज एरिया दिला मोबाईल ठेवण्यासाठी. इथे पाहिलं तर तुम्हाला 2 कप होल्डर दिले आहेत मित्रांनो. अगोदरच्या वेरियंटमध्ये इथे AC गेला मित्रांनो, आता AC वगैरे नाही. काही कोल्ड्रिंक वगैरे असेल तर तुम्हाला ठेवण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने कोल्ड करत गेला. आता तुम्हाला AC पुढे धरावं लागणार आहे कोल्ड्रिंक वगैरे असेल तर. इथे पाहिलं तर तुम्हाला 5 स्पीडचं गिअरबॉक्स येते मित्रांनो. गाडीमध्ये 5 गिअर येतात, एकदम स्मूथ पद्धतीने. हे बघा तुम्ही क्लच वगैरे खूप स्मूथ आहे. इथे पाहिलं तर तुम्हाला हँड ब्रेक दिलेला आहे, आर्मरेस्ट आहे मित्रांनो इथे असं. इथे तुम्हाला डे नाईट आयरन दिले मित्रांनो. बोनट ओपन करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथे हे दिलं बघा बटन छोटंसं. तुम्हाला ओढलं की बोनट ओपन होईल गाडीचं. चला आपण गाडीचा बोनट पाहूया मित्रांनो. तर बघा मित्रांनो असं दिलं गाडीमध्ये इंजन. गाडीमध्ये तुम्हाला 1.5 लिटरचं हे सिरीजचं इंजन आहे मित्रांनो. वरती पाहिलं तर तुम्हाला इन्सुलेशन पण दिली. हे असं दिलं इंजन. ते मित्रांनो तुम्हाला 1.5 लिटरचं K15C इंजन मिळते, ज्यामध्ये तुम्हाला 102 bhp आणि 136 न्यूटन टॉर्क मिळतो मित्रांनो. सिटीमध्ये तुम्हाला पेट्रोलवरती मित्रांनो 17-18 जवळपास गाडी ॲव्हरेज देईल आणि CNGवरती 24-25चं ॲव्हरेज तुम्ही गाडीकडून एक्सपेक्ट करू शकता. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. अधिक माहितीसाठी मित्रांनो तुम्ही डीलरला व्हिजिट करू शकता मारुती सुझुकी अरेना शोरूमच्या. हे तुम्हाला वरती ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट दिसत असेल मित्रांनो.